बबनराव निंबाळकर. ओके. हे विजय शेठ निंबाळकर साहेब जे आहेत तर ते माळेगाव या ठिकाणी त्यांचं पिंक तायवानची व्हरायटी आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीची सुरुवातीला जी झाडं होती, मी जेव्हा साधारणपणे जुलैमध्ये 10-12 तारखेची विजिट दिली होती तेव्हा अशा पद्धतीने 30-40% झाडं या ठिकाणी या बागेमध्ये होती. तर त्यानंतरची जी सेटिंग पाहिजे होती आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं आपण जी कामं केली, त्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं, काही बाकीची जैविक औषधं आहेत ते वापरली, त्याच्यानंतरनं ही अशी सेटिंग व्हायला सुरुवात झाली. सगळ्यात महत्त्वाचं ही जी नवीन फूट दिसते तुम्हाला वाढलेली, ही त्याच्यानंतरची आहे. आणि हे जे बदल आहेत हे साधारणपणे तुम्हाला मागचा एक व्हिडिओ आहे आपला वैयक्तिक, त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा 27/7 आणि 27/7ला आपली त्यावेळची व्हिजिट होती. त्यावेळेस त्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आपण चालू केलेल्या. आणि आता त्यानंतरनं अशा पद्धतीनं हे जे प्लॉटमध्ये आहे हे तुम्हाला पिवळसर वाटत असेल थोडंसं, तर पिवळसर नाही आहे, ही नवीन फूट आहे. त्यामुळं ही जी ग्रोथ मिळते तर हा झालेला बदल आहे. आणि हा इकडला बदल तुम्ही वेगळा तुम्हाला दिसेल. आता याला फोम वगैरे लावलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं यात काय झालेलं आहे, छाटणी करतानाचा जो प्रॉब्लेम झाला होता बागेतला सगळ्यात महत्त्वाचा, ती डीप छाटणी झाली होती, जी डीप छाटणी होणं गरजेचं नव्हतं. तर ते नवीन माणूस असलं की छाटणीमध्ये हा प्रॉब्लेम येतो पेरू बागायतदारांसाठी किंवा इतर कोणत्याही बागेमध्ये डाळिंब पिकासाठी. तर ते घेताना थोडी काळजी घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे अशा पद्धतीने आता हे बदल आहेत. आणि यापूर्वीचा आपला जो व्हिडिओ आहे याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल, तर तो तुम्ही अवश्य पहा. आणि हे जे झालेले बदल आहेत या ठिकाणं आता आपण खताचा डोस पण दिलेला आहे, स्प्रे शेड्यूल पण आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं दाखवतो आहे किंवा हे समजून घ्या. पेरू बागेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पिवळसरपणा किंवा पिवळे झाडांचं प्रमाण राहतं 30-40%, 50%, काही बागेमध्ये तुम्हाला 70-80%पेक्षा जास्त मिळतं. तर ते तुम्हाला त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी की ही जी माती आहे, तर ही माती तुमची जोपर्यंत अशी सुट्टी होत नाही, लूज होत नाही, तोपर्यंत तुमच्या झाडांमध्ये ग्रोथ तुम्हाला मिळणार नाही आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं कारण की आपण या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड वापरलेलं नाही आहे. ॲमिनो म्हणा किंवा फुलविक म्हणा, स्वीड म्हणा, ह्या कोणत्याही गोष्टी आपण या ठिकाणी वापरलेल्या नाहीत, हे सांगतो आहे, हे लक्षात घ्या. आणि हे जे बदल झालेले आहेत हे साधारणपणे एक सगळे महिन्याभरातले सर्व बदल आहेत. त्यामध्ये वॉटर सोल्युबल आपण स्प्रेसाठी घेतलं नाही आहे किंवा न्यूट्रिशनमध्ये सुद्धा आता सोडलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, स्प्रेसाठी नायट्रोबेन्झिनसुद्धा वापरलेलं नव्हतं. तर हे झालेले बदल. आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो.